Hello check. Hello. Hello check. Hello. Hello check. Hello check. Hello. 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 Hello check. Hello. Hello check. Hello check. Hello.
असं असं माहिती काय, जरी थोडंसं असलं तरी माणसाने ते गोड मानून घेतलं पाहिजे. आणि खरंच सावंतवाडी दादांचे या ठिकाणी आभार मानतोय, कारण त्यांनी या ठिकाणी हा साऊंड आमच्या इथे उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे मंडळी, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आज जो का हा शाहीर छोटासा उभा आहे, माझे गुरुवर्य शाहीर विजय निकम यांच्या वडिलांचं काल निधन झालं आहे. खरंच मंडळी, या छोट्याशा कलाकाराला त्यांनी या ठिकाणी उभं करण्याचं मोठं असं योगदान आहे. त्यामुळे माझ्या संचातर्फे मी माझ्या या गुरुवर्यांच्या वडिलांसाठी 2 शब्द 2 मिनिटाची श्रद्धांजली व्हायची आहे अशी मी त्यांना विनंती करतोय. आपण सर्वांनी उभं राहायचं 2 मिनिटं. धन्यवाद. बघा, हॅलो 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 हॅलो. बघा, या ठिकाणी मला वाटतं जास्त वेळ झालेला आहे आणि या ठिकाणी जास्त तुमचा वेळ नाही येता मंडळी. खरंच या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक तिसाई मित्रमंडळ गणेशवाडा गाव दातिवली यांच्या सौजन्याने या छोट्याशा शाहिराला हा कार्यक्रम करण्याची आपण संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय. आणि या ठिकाणी मला ढोलकीला साथायचं माझे बंधू सुशांतदादा केमळे कीबोर्डसाठी आहेत, विक्रमदादा चांदिवडे पॅडसाठी साहिलदादा आहेत, तसेच ओंकारदादा आहेत. आणि या ठिकाणी मला कोरसला साथ देत आहेत प्रशांतदादा पाष्टे आणि संपूर्ण टीम. आणि या ठिकाणी मित्रांनो, हा जो संच असतोय खरंच उत्कृष्ट हा संच आहे. आणि स्टार प्रवाह फ्रेम मैत्री 11 मुंबई या संचाचा हा संच आहे. त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा करतोय. मला वाटतं माझ्या या पट्ट्यातून बरेचसे कोकणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्व रसिक प्रेक्षकांना शाहीर योगेश हाणेकर यांचा शाहिरी मानाचा मुद्रा आहे, शाहिरी मानाचा मुद्रा आहे. तत्पूर्वी माझी ओळख करून देताना मंडळी सांगतोय की मी सदावर घराण्यातील शाहीर विजय निकम आणि शाहीर राजेश निकम यांचा चिपळूण तालुक्यातील एकमेव असा शिष्य आहे. खरंच या ठिकाणी तुमच्या या दातिवली गावात आलोय, तुमचं नक्कीच मनोरंजन करून जाणार आहे. 4-5 विषय मंडळी असे आणलेले आहेत, तुमचं मनोरंजन करणार अशी हमी देतो आणि माझ्या छोट्याशा या कार्यक्रमाला सुरुवात करतो.
गौदेवी माते अखंड सदालाल घराण्याचा विजय असो. अखंड शक्ती वाले की जय. गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी स्तवन झाला आहे आणि या ठिकाणी गाणं सुरू करतोय. या ठिकाणी बघा, या ठिकाणी मला कोण भाषण देत आहेत आमचे बंधू शाहीर अभिषेक खापरे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुद्रा आहे. मंडळी, आपल्या लाडक्या गाण्याचं विसर्जन झालं आहे तरी पण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती त्याचा या गंधर्याला प्रथम असं स्थान असतं. आणि या ठिकाणी काय गण गातो आहे या ठिकाणी लक्षपूर्वक ऐका. नौका माझी पहिल्या तीराला नेशील का या भक्तांच्या हाकेला देवा तू धावत येशील का. या कलियुगात वाढले हे पाप तू घेशील का. आणि या भाद्रपदाच्या सणाला हे माझ्या लाडक्या गणा तू माझ्या घरात येऊन दर्शन मला देशील का. या ठिकाणी गाणं गातोय, काय म्हणायचं आहे लक्षपूर्वक ऐका. ही आळवी तुम्ही रडिया तुला रे श्री गणनायका. ही आळवी तुम्ही रडिया तुला रे श्री गणनायका. हो सिद्धी विनायका तू मंगलदायका. की गातो हा महिमा तुझा रे विनायका. की आळवी तुम्ही रडिया तुला रे श्री गणनायका. Thank you.
यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच स्नेहेश वाडेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच रितेश भगत यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच प्रफुल्ल कदम यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आम्ही मैत्री लेवल संघ त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. तसेच आमच्या मैत्री लेवल संघाचा दररोजदार फलंदाज आमचा अंकित शवारे यांच्याकडून आमच्या या संचासाठी 100 रुपयाचं असं भरघोस पारितोषिक आले. तरी आम्ही नाच मंडळ यांचा आभार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी स्तवन गण झालेला आहे. आणि आता काय गवळण बरोबर की नाही. या ठिकाणी बघा मंडळी, राधा आणि कृष्ण यांची प्रेम कहाणी अमर तर होतीच, परंतु या काव्यातून मला काय सांगायचं आहे लक्ष पूर्वक का. वचनात कान्हा मी कधी नाही घसरले, की तू दिलेल्या वचनात कान्हा मी कधी नाही घसरले. मग पूर्वजन्माचा सखा तू माझा, अरे तुला कधी नाही विसरले. मग युगायुगे श्याम सुंदरा, युगायुगे श्याम सुंदरा या राधेने तुला चवळले. मग अमर आपल्या प्रेमाचा सुगंध साऱ्या कलियुगात पसरले. मग या ठिकाणी गवळण गातो की सोराई कुणा मुरली ते, की सोराई कुणा मुरली ते, राधा येते मी भानावर. की सोराई कुणा मुरली ते, राधा येते मी भानावर. शिव घडला या राधेचा माझ्या सावळ्या कानावर. अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा, हे गाणं, अरे तुझ्या शिवाय नाही भरोसा या माझ्या पंच प्राणावर. शिव जडला या राधेचा माझ्या सावळ्या कानावर. शिव जडला या राधेचा त्या माझ्या सावळ्या कानावर. माझ्या सावळ्या कानावर
सुनील उसेकर यांच्याकडून या 100 रुपयाचं भरघोस पावती आहे. तरी आम्ही मैत्री 11 मुंबई किंवा त्यांचं शुभेच्छा ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सलोनी संतोष चांदिवडे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलं आहे. त्याचप्रमाणे शुभमदादा पुदळ यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं बक्षीस आलं आहे. आम्ही मैत्री लोक संघ त्यांचे सतत शून्य आहोत. या ठिकाणी बघा, स्तवड गण गवळून झालेले आहे. आणि आता बघा, एका विषयाला हात घालतोय बघा, म्हणजे बऱ्यापैकी महिला मंडळी या ठिकाणी आहेतच, पुरुष वर्ग सुद्धा आहे. कंबाईन म्हणजे 50% आरक्षण महिलांना ऑलरेडी आहे. परंतु या ठिकाणी बघा, माझ्या संगीतकारांना विनंती आहे, आपला मुकडा तेवढा वाजवायचा आहे आणि मधला जो अंतर असेल तिथं आपण शांत बसायचं आहे. कारण या विषयाचं विश्लेषण या ठिकाणी मी करणार आहे. काय म्हणायचं आहे लक्षपूर्वक का, लेटेस्ट विषय आहे. हो झाली भावाची बहीण आज लाडकी, बरोबर की नाही? 1500 आले, 1500 आले का तुमचे? नाव वाटत आले म्हणून गप्प आहे. या ठिकाणी सरकारने आपल्याला बघा 1500 दिले, त्यानंतर 2100 सुद्धा दिले, बरोबर की नाही? दिलेत की नाही? आवाज कमी आहे, 1500 नाही काय आले. या ठिकाणी 1500 आलेले आहेत, 2100 सुद्धा महिला आपल्या बहिणीला आले, लाडक्या बहिणीला पैसे आलेले आहेत. या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणीला सुद्धा आले मंडळी, लाडक्या भावाला सुद्धा आले. तुमचे आले काय? आले नाही? पण लाडक्या भावाची योजना चालू होती, लाडक्या बहिणीची दिली पहिली, त्याच्यानंतर लाडक्या भावाची आली, बरोबर? आता लाडक्या बहिणीला आले, लाडक्या भावाला आले. मग आमच्या दाजींनी काय करायचं? त्यांना नको आहे, बरोबर की नाही? त्यांना पण पाहिजे ना. बघा काय विषय आणलाय, नक्कीच मनोरंजन या विषयातून तुमचं करतोय. बघा काय म्हणायचं आहे. अहो सरकार काय तुम्ही म्हणता, या घराघरात लावलाय तंटा, बरोबर की नाही? मी एकमेकांना विचारलं, तुझे आले काय? ते होते नाही आले, माझे आले, असा विषय. अहो सरकार काय तुम्ही म्हणता, घराघरात लावलाय तंटा, अहो बहिणीला पैसे आणि भावाला पैसे, मग दाजीला दिला काय घंटा, बरोबर की नाही? द्यायला पाहिजे होते दाजीला. मग लाडक्या बहिणीला दिले, लाडक्या भावाला पण दिले, मग दाजीला काही आलंच नाही. अहो बहिणीला पैसे दे, भावाला पैसे, हो दाजीला दिला काय घंटा, अहो बहिणीला पैसे दे, भावाला पैसे, दाजीला दिला काय घंटा.
काही हे तुम्ही हे जाणता तरी पण बडाया आणता अहो बहिणीला पैसे नि भावाला पैसे हो दाजीला दिला काय घंटा अहो बहिणीला पैसे नि भावाला पैसे दाजीला दिला काय घंटा अहो बहिणीला पैसे नि भावाला पैसे दाजीला दिला काय घंटा अहो बहिणीला पैसे नि भावाला पैसे दाजीला दिला काय घंटा याकडे दुसरा अंतर मात्र काय म्हणायचं लक्ष होतोय का अन्नधान्याचा कमी करा भाव होईल सारं हे ठीक आश्वासन फुकट योजनांचा नकाडू पीक सिलेंडरचा भाव चढता बरोबर की नाही गरीब जनतेला का हो पिडता सिलेंडरचा भाव चढता गरीब जनतेला का हो पिडता मग बहिणीला पैसे नि भावाला पैसे हो दाजीला दिला काय घंटा अहो बहिणीला पैसे नि भावाला पैसे हो दाजीला दिला काय घंटा अहो बहिणीला पैसे नि भावाला पैसे दाजीला दिला काय घंटा अहो बहिणीला पैसे नि भावाला पैसे दाजीला दिला काय घंटा या ठिकाणी बघा पुढचा अंतर आहे एकाच लाडक्या बहिणींसाठी ती लाडक्या बहिणींचा रुबाब वाढला चालल्या झोकामध्ये बरोबर की नाही हा बघा कसं माहिती आहे आमच्या गावी महिलांना मिळते ना 1500 त्यामध्ये आमच्या भावाच्या बाजारात एवढी गर्दी ना म्हणजे पुरुष कमी महिला जास्त होत्या हा खरं अहो लाडक्या बहिणींचा रुबाब वाढला चालल्या झोकामध्ये आमच्या भावानी कापलं या नाक साऱ्या लोकांमध्ये भाड में जाने दे जनता अपना काम है बनता अरे भाड में जाने दे जनता अपना काम है बनता मग बहिणीला पैसे नि भावाला पैसे हो दाजीला दिला काय घंटा बहिणीला या ठिकाणी बघा मंडळी आपला जो कोकणकर चाकरमणी आहे आपण सर्व म्हणजे मी असेल किंवा तुम्ही असाल आपण सर्व आपलं गाव सोडून या मायानगरीमध्ये कामानिमित्त का होईना आपण या ठिकाणी येतोय परंतु मित्र हो मूळ विषय काय की आपण जेव्हा आपलं गाव सोडतो बघा काय विषय ऐकतोय विश्लेषण ऐका काय म्हणायचंय जेव्हा आपण आपलं गाव सोडतो तेव्हा आपल्या गावचं नाव राहत नाही खरं सांगतो मित्रांनो आणि आता पण आपण महाराष्ट्रात राहतोय परंतु आपलं गाव ते आपलं गाव बरोबर की नाही आणि विषय असा आहे या ठिकाणी बघा गणेश धोनी यांच्याकडून 100 रुपये तिचा मित्रमंडळ तसेच सायली कदम यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचे पारितोषिक आहे तिचा मित्रमंडळ तसेच मैत्री देवस्थान नाम त्यांचे धन्यवाद बघा मंडळी विषय काय म्हणायचा आहे की आपण इथे आलात आपण इथे स्थायिक आहात पण या ठिकाणी स्थायिक होताना आपली जी भाषा आहे ना आपली जी भाषा मग ती गावठी असू दे किंवा कशी असू दे आपण आपल्या भाषेवर ठाम राहिलं पाहिजे बरोबर की नाही आपण कोणाशी तर वाद करायला आलेलो नाही या मायानगरीमध्ये परंतु जोपर्यंत आपली भाषा आपण टिकून ठेवत नाही तोपर्यंत आपल्या भाषेचा व्यास हा वाढणार नाही त्यामुळं काय म्हणायचं आहे लक्षपूर्वक आहे का ते बाकीचं मी सांगणार नाही आता बाकीच्यांचं चाललंय ना मराठी ओ नाही बोलू इकडे वाचणार आहे तेवढं ते त्यांचा विषय राहिला पण मला काय म्हणायचं आहे बघा लक्षपूर्वक का
की आज हक्काने सांगायचं नाही कोणाशी भांडायचं आपलं मराठी पण हे बघ त्यांच्यावर लादायचं बरोबर की नाही समोरचा जरी हिंदी बोलला ना तरी आपण मराठीतच बोलायचं बघा आज हक्काने सांगायचं नाही कोणाशी भांडायचं आपलं मराठी पण आहे बघा त्यांच्यावर लादायचं लढा देऊन मराठीसाठी नाही बाई बोलायला जायचं कसं लढा देऊन मराठीसाठी नाही बाई बोलायला जायचं
शिवराम बुधड यांच्याकडून 100 रुपयाचा परिचय आला आहे. आम्ही मैत्री लेवल संघ त्यांचे सतश्रुणी आहोत. यानंतर मंडळी बरेचसे विषय आणले होते, परंतु या ठिकाणी वेळ हा अपुरा आहे. तरी एक मुकडा एक अंतरामध्ये माझे विषय घेणार आहे. पुढचा विषय काय घ्यायचा बघा. की आया बायानो ध्यानी घ्याना, तुम्ही वेळीच सावध व्हाना, जरा संयमान वागना आणि विचार करून सांगना. मग टीव्ही वरल्या बघूनी मालिका, प्रगती तुमची होईल का. विषय चांगलाय. आता मी म्हणतो म्हणून तुम्ही बघायचं सोडू नका. मी एक विषय सांगितला तुमच्या समोर. हा बघा काय म्हणायचं आहे. अहो टीव्ही वरल्या बघूनी मालिका, प्रगती तुमची झाली का. टीव्ही वरल्या बघूनी मालिका, प्रगती तुमची झाली का. सासू सोणांचे चाले, बरोबर की नाही. घरा घरा मध्ये चाले सासू सुनांचे चाले. ननंद भाऊजे धीर जावायचे, लपडे आणि घोटाळे, बरोबर की नाही. कोण 3 बायका करतोय, कोण 4 बायका करतोय, बरोबर की नाही. हा 3 बायका करतोय, कोण 4 बायका करतोय. मंडळी मी म्हणत तुम्ही मालिका बघा, पण त्यामधून आपल्याला काय घेण्यासारखा विषय असेल ना तेवढाच काय, बरोबर की नाही. अहो घरा घरा मध्ये चाले सासू सुनांचे ताळे. ननंद भाऊजे धीर जावांचे, लपडे आणि घोटाळे. तरणी आणि म्हातारी बिघडली दुनिया सारी. मालिका बघती तसंच करती पोर आणि पोरी, बरोबर की नाही. तुम्ही जे करणार ते तुमची पोरं शिकणार, बरोबर ना. रस्त्याने जाता येताना कुणी मारते टोमणताना, शाळा कॉलेजात असताना तू येतो प्रेम विराना, बरोबर की नाही. अहो टीव्ही वरल्या बघूनी मालिका, प्रगती तुमची झाली का.
आणि मैत्री त्यांची सतशून्य आहोत. बघा यानंतर काय विषय आणला आहे बघा. आता नवरात्र चालू आहे बरोबर. मी शक्तीवाला आहे म्हणजे बाईंची बाजू मांडतोय बरोबर. महिलांनी तुमची बाजू मांडतोय. तर काय म्हणायचं बघा की आता मी तुम्हाला विचारणार आहे दारू चांगली की वाईट हा विषय मी घेतोय आता या गाण्यामध्ये. दारू ज्याला त्याला वाटतंय दारू चांगली पण आहे दारू वाईट पण आहे बरोबर हा. आणि बाई जेव्हा शांत असते ना तेव्हा शांत असते बरोबर की नाही. बाई जेव्हा शांत असते तेव्हा शांत असते आणि एकदा जर भडकली ना मग किचन मधून लाटणं काय पल्लीचं सुद्धा मारायचं बरोबर की नाही हा. आणि कसा विषय आला बघा. अनुभव सांगतायत सगळेच आहे सगळ्यांना अनुभव आहे तो. या ठिकाणी नवरात्रीचा उत्सव चालू आहे आणि बघा बाई म्हटलं शांत असली की शांत आणि जेव्हा तिला राग अनावर होतो तेव्हा ती नवदुर्गा होते बरोबर की हा. त्यामुळे विषय काय आणलाय मंडळी बघा. विषयाचं विश्लेषण करतोय की बघा एका घराचा विषय. एका घरात बघा दारुडा नवरा आहे हा. दारुडा नवरा आहे. आता कित्येक वर्ष त्याला सहन करतायत पण काय माणसाची बाबा सहनशीलता संपली की काहीतरी बोलताच होत आहे बरोबर की नाही. विषय कसा आहे एक नवरा आहे बरंच असं म्हणजे बेवडाच आहे. आता कोणाचं मी उदाहरण देत नाही परंतु त्या नवऱ्याला ही बाई वैतागलेली आहे आणि जेव्हा बाई नवदुर्गा होते तेव्हा काय म्हणायचं आहे लक्ष ठेवू ऐका. अगं बेवडा नवरा नको ग बाई कशी केली मी लग्नाची घाई. अगं बेवडा नवरा नको ग बाई अहो कशी केली मी लग्नाची घाई. अहो धणी भरते मी पाण्याच्या घागरी बरोबर की नाही. मला फक्त पाणी भरून होते मग तुम्हाला दाखवते हा. अहो धणी भरते मी पाण्याच्या घागरी अहो कारभारी तुमच्या बसते मी उरावरी बरोबर की नाही. कधीतरी इंग दाखवायला पाहिजे नवऱ्याला जास्त केलं तर. धणी भरते मी पाण्याच्या घागरी अहो कारभारी तुमच्या बसते मी उरावरी. धणी भरते मी पाण्याच्या घागरी धणी भरते मी पाण्याच्या घागरी अहो कारभारी तुमच्या बसते मी उरावरी. हे बेवडा नवरा नको ग बाई कशी केली मी लग्नाची घाई. बेवडा नवरा नको ग बाई कशी केली मी लग्नाची घाई. धणी भरते मी पाण्याच्या घागरी
गणेश फळा यांच्यावर एक गीत गात आहे. काय म्हणायचं आहे लक्ष रुपये का? प्रतिकोकण नगरीत, दांतिवली गावात येतं ना? दांतिवली गावात येतं ना? हा. की प्रतिकोकण नगरीत, दांतिवली या गावात, प्रतिकोकण नगरीत, दांतिवली या गावात, श्री साई मंडळ सजला नवरात्रीच्या या सणाला. श्री साई मंडळ सजला नवरात्रीच्या या सणाला. श्री साई मंडळ सजला
देवाधिकाचं माहेर घर ही साक्ष देतो हा समुंदर ही साक्ष देतो या सविंदर परशुरामाच्या भूमीत शोधतय माझं भूमीत शोधतय माझं कोकण एक परशुरामाच्या भूमीत शोधतय माझं कोकण एक परशुरामाच्या भूमीत शोधतय माझं कोकण एक अशा सर्व ठिकाणावर या ठिकाणी लोक आहेत ते आपण बघा दाखवली मंडळ दाखवली मंडळ रत्नागिरी लांजाळाच्या देवांचा देवाधिपती स्वतःची वर्णू किती महती देवांचा देवाधिपती हाती घेऊन पंचारती करूया गणाची आरती हाती घेऊन पंचारती करूया गणाची आरती हाती घेऊन पंचारती करू गणाची आरती हाती घेऊन पंचारती करू गणाची आरती
घेऊन पंचारती करूया गणाची आरती घेऊन पंचारती करूया गणाची आरती आधी घेऊन पंचारती करू गणाची आरती आधी घेऊन पंचारती करू गणाची आरती गणाची मूर्ती गणाला आरती इंद्रा